तारीख होती 16 नोव्हेंबर 2024. सकाळचे 9 वाजले होते. रुद्रपूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी त्यांच्या कामामध्ये व्यस्त होते. तेव्हा त्या ठिकाणी एक 20 ते 25 वर्षाची बाई आली. ती पोलिसांना म्हणाली, साहेब, माझा नवरा सुमित हा रात्रीच्या सुमारास घरातून बाहेर पडला, पण तो आलाच नाही. 2 दिवस आम्ही त्याची शोधाशोध केली, पण तो काही मिळत नाही. ही माहिती ऐकून पोलिसांनी तिच्या नवऱ्याची मिसिंग कंप्लेंट नोंदवून घेतली आणि तिच्या नवऱ्याचा शोध चालू केला. सुमित हा 14 नोव्हेंबर रोजी रात्री गेला होता. तो परत आलाच नव्हता. त्यामुळे पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेज तपासले असता सुमित एकटाच हातात टिफिन घेऊन जात असल्याचे दिसून आले. त्यामुळे तपासाला काही दिशा मिळाली नाही. दरम्यान पोलिसांना खबऱ्याकडून माहिती मिळाली की सुमितची बायको रेणुका व गणेश यांच्यात काहीतरी संबंध असावेत, कारण तो नेहमी तिच्या घरी येत होता. हा धागा पकडून पोलिसांनी 16 तारखेला संशयित म्हणून गणेशला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी सुरू केली. दरम्यान रेणू घाबरली. तिने दिनांक 18 रोजी गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, पण घरातील लोकांनी तिला वाचवले. सायंकाळी तिने हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्नही केला. तेव्हा तिच्या दिराने तिचे प्राण वाचवले. हे सगळे पाहून लोकांना वाटले की कदाचित नवरा गायब झाल्याने ती दुःखी आहे. पण 23 नोव्हेंबर रोजी गणेशने खुनाची कबुली दिली. त्याने दिलेल्या कबुलीनंतर पोलिसांनी रेणू व त्याच्या मोबाईलचे कॉल डिटेल तपासले असता त्या दोघांमध्ये घटनेच्या दिवशी बोलणे झाल्याचे दिसून आले. बायकोनेच नवऱ्याचा खून का केला असेल या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू. जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. रेणूच्या डोक्यात विचारांची घालमेल सुरू होती. तिला काय निर्णय घ्यावा हेच कळत नव्हते, कारण सुमित तिच्यावर खूप प्रेम करत होता आणि गणेशही तिच्यावर प्रेम करत होता. दोघातील कोणासोबत आयुष्य घालवावे याचा विचार ती करत होती. तिच्या डोळ्यासमोर भूतकाळ सरकत होता. रेणू वयात आली तेव्हापासूनच तिच्याकडे सर्वांचे लक्ष वेधले जाऊ लागले होते. 9 तरुणांच्या खुना तिच्या गोऱ्या देहावर उमटू लागल्या. तेव्हा अनेक लंपट पुरुषांची नजर तिच्या देहावरून फिरू लागली. ती शाळेत असतानाही काही तरुणांनी तिच्यासमोर प्रेमाचा प्रस्ताव ठेवला होता. आपल्यावर मारणारे खूप आहेत या विचाराने शाळकरी वयात ती हवेतच तरंगू लागली होती. विवाहयोग्य वय होण्यास अद्याप 4-5 वर्षाचा कालावधी असला तरी तिच्या मनात मात्र प्रेमाचे व प्रणयाचे खेळ सुरू झाले होते. या नवतर वयात तिच्या शाळेत शिकणारा गणेश तिला आवडू लागला. तो तिच्या घराजवळ राहत होता, तसेच ते एकाच वर्गात शिकत होते. तो तिच्या मागे पुढे करत होता, तीही त्याला प्रतिसाद देत होती. चोरट्या स्पर्शाने दोघेही हरकून जात होते. दरम्यान तिची ओळख सुमित या तरुणासोबत झाली. सुमित हा रुद्रपूरला राहत होता, तर ती रामपुरा या गावात राहत होती. दोन्ही ठिकाणामध्ये 40 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर होते. पण रुद्रपूर शहरी भाग असल्याने ती काही ना काही कामासाठी तिकडे जात होती. तिथे तिचे नातेवाईक होते. यातूनच तिची ओळख सुमित सोबत झाली. गोरागोमटा सुमित कमावत होता. त्याला पाहून तिचे मन त्याच्यावर जडले. दोघांच्याही मनात तारुण्य सुलभ भावना जाग्या झाल्या. एकदा संधी साधून सुमितने तिला हॉटेलला येण्याबद्दल विचारले. सुरुवातीला नाही म्हणणारी रेणू नंतर तयार झाली. तो तिला लॉजवर घेऊन गेला. तिला मिठीत घेऊन तिच्यावर चुंबनाचा वर्षाव केला. गणेशच्या चोरट्या स्पर्शापेक्षा सुमितचे चुंबन आलिंगन तिला बेफान करणारे होते. तिच्या उत्तेजना वाढल्या. काही वेळातच त्याने तिला पूर्ण भोंगळे केले. या अनोख्या अनुभवाने ती जणू स्वर्गाची सफर करू लागली. कामक्रीडेची रंगत वाढत गेली. शरीर सुखाचा सोहळा कधी सुरू झाला हे समजलेच नाही. दोघांनी चाकलेली शरीर सुखाची लज्जत वारंवार चाकण्यासाठी ते आतुर झाले. अखेरीस त्यांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. 8 वर्षापूर्वी रेणू व सुमितने घरातून पळून जाऊन लग्न केले. दोघेही काही महिने मुरादाबाद येथे भाड्याने खोली घेऊन राहिले. नंतर ते रामपुरा येथे राहायला आले. या काळात त्यांना एक मुलगी झाली. पळून जाऊन लग्न केल्यामुळे तिचे घरच्यांशी मतभेद झाले असल्याने ती रामपुरा येथे राहण्यास आली असली तरी तिला तिच्या घरच्यांनी आधार दिला नाही. पण रामपुरात आल्यानंतर तिला तिचा बालपणीचा मित्र गणेश भेटला. शाळेतल्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. गणेशला अजूनही ती आवडत होती, तर तिच्या मनातही पहिले प्रेम आता उफाळून आले होते. तिने प्रतिसाद दिल्याने गणेश आता तिला वारंवार भेटू लागला.
तिने सुमितसोबत प्रेमविवाह केला होता. त्याच्याबरोबर ती सुखात होती. पण आता तिला गणेशही आवडू लागला. त्याच्याशीही आपण प्रेमाने राहावे असे तिला वाटू लागले. आता गणेशचा चोरट्या स्पर्शाचा अर्थ माहीत झाला होता. तिनेही प्रतिसाद दिल्याने प्रणय रांगण्यास वेळ लागला नाही. रेणूने गणेशसोबत शरीरसुख घेण्यास सुरुवात केली. दरम्यान सुमित रेणू व मुलासह रुद्रपूरला राहण्यास आला. त्यामुळे तिला भेटायचे तर गणेशला रुद्रपूरला यावे लागत होते. तिच्या देहासाठी चटवलेला गणेश 40 किलोमीटरचे अंतर पार करून येत होता. तिचा उपभोग घेऊन परत जात होता. सारे काही चोरी चुपे सुरू होते. गणेशने रेणूला त्याच्या नावाने मोबाईल सिमही दिले होते आणि तिला खर्चासाठी वेळोवेळी पैसेही देत होता. पण तिचे प्रेम मात्र त्याला कमी मिळत होते. त्यामुळे तो तिच्या मागे लग्नाचा तगादा लावत होता. त्यामुळे तिच्या मनात विचारांचे काहूर माजले. सुमित व गणेश दोघेही तिचे प्रियकर होते. आता सुमित तिचा नवरा होता. त्याला सोडून गणेशसोबत कसा संसार मांडायचा हा मोठा प्रश्न तिच्यासमोर होता. तिने हे गणेशलाही सांगितले, माझा नवरा सुमित असेल तर मी लग्न करू शकत नाही. त्यावर गणेश म्हणाला, तो नसेल तर? तिने उत्तर दिले, तो नसेल तर मी तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाची होणार? मग तिला मिठीत आवळत तो म्हणाला, मग मी त्याला नाहीसे करतो कायमचे. मग तू आणि मी प्रेमाचा संसार करू. तिने हसून होकार दिला. त्याला साथ दिली. दोघांनी मिळून तिचा नवरा सुमितला संपवण्यासाठी कट रचण्यास सुरुवात केली. सुमितचा काटा काढायचा आणि त्यात आपण कुठेही सापडायचे नाही यासाठी गणेश व रेणूने प्लॅन आखला. यामध्ये गणेशचे 2 मित्र यांनाही सामील करून घेतले. गणेशने त्यानुसार पार्टीचे नियोजन केले. त्याने सुमितलाही पार्टीसाठी बोलवले. तसेच 14 नोव्हेंबर रोजी रेणूला चिकन आणून दिले होते. तिने चिकन शिजवून जेवण तयार केले. पण त्या दिवशी का कोणाला माहीत सुमितला पार्टीला जाण्याची इच्छाच नव्हती. तो म्हणाला, मी गणेशला जेवण देऊन परत येतो, मला काही आज जाऊ वाटत नाही. त्याच्या या बोलण्याने ती मनातून अस्वस्थ झाली. आता आपला प्लॅन फसणार की काय असे तिला वाटले. चेहऱ्यावर उसने हसू आणत ती म्हणाली, जाऊन या की, मस्त पार्टी करा, एन्जॉय करा. तिच्या बोलण्याला मांडो लावून तो तयार झाला. तिने त्याला शिजवलेले मांस व 4 रोट्या टिफिनमध्ये दिल्या आणि बळजबरीनेच पार्टीला पाठवले. त्याची ही शेवटची पार्टी असेल हे रेणूला माहीत होते. कारण तिकडे गणेशने सुमितचा काटा काढण्याची तयारी पूर्ण केली होती. तो व त्याचे मित्र तयारीतच होते. सुमित आला व पार्टीला सुरुवात झाली. सर्वांनी दारूचे गुटखे घेण्यास सुरुवात केली. दारूचा अंमल वाढत गेला. बोलाचाली होता होता अचानक वाद सुरू झाला. काही कारण नसताना गणेशच्या मित्रांनी सुमितसोबत वाद सुरू केला. त्यानेही प्रत्युत्तर दिले. तसे ते तिघे त्याच्यावर तुटून पडले. गणेशसह त्याच्या दारू पिलेल्या मित्रांनी आधी सुमितच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर बिअरची बाटली फोडली. बाटलीच्या काचा चेहऱ्यात घुसल्याने सुमित बेशुद्ध पडला आणि तो जमिनीवर गपगार पडल्यानंतर गणेशने त्याच्या गळ्याभोवती दोरीचा फास आवळला आणि त्याचा खून केला. सुमित तर ठार झाला होता. पण हे प्रकरण आपल्या अंगलट येऊ नये म्हणून त्यांनी आधीच खोदून ठेवलेल्या खड्ड्यात त्याचा मृतदेह टाकला. त्यावर मिठाच्या गोण्या रिकाम्या केल्या आणि त्यांनी खड्डा बुजवून ते दुसरीकडे निघून गेले. पोलिसांनी पकडल्यानंतर गणेशने खुनाची कबुली दिली. त्याने दिलेल्या कबुलीनंतर पोलिसांनी रेणू व त्याच्या मोबाईलचे CDR तपासले असता त्या दोघांमध्ये घटनेच्या दिवशी बोलणे झाल्याचे दिसून आले. गणेशने प्रीतविहार येथील कल्याणी नदीच्या काठावर सुमितचा मृतदेह पुरलेली जागाही दाखवली. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला. तसेच या प्रकरणी सुमितची बायको व तिचा प्रियकर आणि त्याचे 2 मित्र अशा 4घांना अटक केली आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.